तर गुड मॉर्निंग गाईज, आपल्या ब्लॉगची सुरुवात होत आहे मस्त पैकी. किती 5 वाजलेले आहेत. आज आज एकदम फुल लेट झाले, लवकर झाले, सॉरी लेट नाही झालंय. आणि हे बघा, हे नाचून घे पहिले. सो आता आज एवढं लवकर का उठलं आणि असं फुल एकदम रेडी का झालेलो आहे, तर काल रात्री कोण आलंय तुम्ही बघू शकता. मामा इकडं बघ, मामा आलेला आहे. सो मामा आलाय, मामी पण आले त्या आतमध्ये. सो ते दोघं आलेले आहेत. सो आम्ही चाललेलो आहे फिरायला इन द सेन्स देवाला. आपलं मराठी घरांमध्ये तसंच असतं, फिरायला म्हणजे काय, देवाला. तर आता चाललेलो आहे सिद्धिविनायक करूया, मग पुढचं बघूया कुठे जायचं तिकडे. पण पहिले सिद्धिविनायकला जायचंय फर्स्टली. तर आता निघूया, ट्रेननी जायचंय मस्तपैकी. चला. तर काहीच रस्त्याची शांतता बघा भाई, एवढं 5 वाजलेत, असं वाटतंय 2-3 वाजलेत, कारण की आज आहे संडे स्पेशली. सगळे झोपलेले आहेत, फुल एकदम शांतता आहे. पण रस्त्यावरती एक आवाज नाही, पिन ड्रॉप सायलेन्स बोलू शकतो आपण. तर काय आता आलेलो आहे मस्तपैकी वडा रोड स्टेशनला. सो आता इथे भरपूर सारे टॅक्सी वगैरे आहे सगळीकडे. सो आता जाऊया टॅक्सीने किंवा मग बसने, जे काय असेल ते चूज करू आणि जाऊया. तर गाईज आता आलेलो आहे सिद्धिविनायक मंदिर जवळ, म्हणजे बस वगैरे आलेलो आहे आम्ही लोक. तर आता जाऊया आतमध्ये. लाईन वगैरेचं अजून माहीत नाही, पण पहिले आतमध्ये जाऊया, बघूया काय लाईन वगैरे. गर्दी तर असेलच बहुतेक. तर गाईज आता इथे टेन्शनचं सिच्युएशन बनलंय दीदीवरती. लाईन खूपच जास्त आहे, म्हणजे पूर्ण एकदम स्टार्टिंगच्या गेट पासून ते तिकडपर्यंत आहे पुढे मंदिर आहे. सो आता इथे विचार चाललाय की कसं दर्शन घ्यायचंय. दीदी सांगते तिची मेहनत सकाळपासूनची. एवढे असल्यामध्ये असं होतंय, असं या 2 माणसं किंवा 1 माणूस असलं का पटकन उठून ते निघून जात. माझं तू तेव्हा उठले लगेच अर्ध्या तासात आवरून गेले नाही, तसं नाही होत सगळे असं. लाईन किती आपण असल्या लगेच येऊन गेला लाईन माहिती रसद घ्या. हा, समजूतदारपणा, दीदीला समजावत आहेत सगळे. तर गाईज आता पर्याय काढलाय कॉमन दर्शन लाईनचा, म्हणजे हे नाही, मुखदर्शन आहे एक टाईपचा. सो आता जाऊया. तर काय आता मस्तपैकी मुख दर्शन झालेलं आहे. मस्त तुम्ही बघितलंच असेल, मी व्हिडिओ वगैरे टाकूनच देईल. सो मग झालेलं आहे आपलं दर्शन, आणि इथे आता फोटोग्राफी चालू झाली आहे दीदीची. ते सोडा, भारी दर्शन झालं. तर काय आता इथे थोडं नाश्त्याला थांबलं. माझा तर उपवास नाही, सो मी कॅम्पा आणि आपलं मस्त समोसा आणि इकडे खिचडीवाले काय चालतंय. ऐकलं का गाईज? जल्दी फोकस करो. नाव मस्त वेज मध्ये चॉकलेट घ्यायची मागणी चालली. ते सोडा, आम्ही चाललेलो आता मुंबादेवीला. सो जाऊया आता, रस्त्याने चालत चाललोय, जवळच आहे, आम्हाला माहिती आहे, जाऊया. तर गाईज देवाने आज सांगितले तुम्ही मुखदर्शनच करा सगळीकडे. इथं पण फुल एकदम टाईट लाईन आहे, म्हणजे त्या साईडतून पूर्ण तुम्हाला दाखवेल मी आता पुढं. त्या साईडला पूर्ण फुल गर्दी आहे, आणि इकडे मंदिर आहे. तर आता बाहेरूनच दर्शन करूया मंदिराचं. कसं भारी दिसतंय मंदिर. चला दर्शन करूया. महालक्ष्मी मंदिर मध्ये दर्शन करायला. सो जाऊया आतमध्ये. इकडून थोडं मागच्या साईडतून आलं, बट जाऊया आत दर्शन करायला सगळे.
तर गाईज आता मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आपल्या महालक्ष्मीचं मस्तपैकी. आता फोटो वगैरे काढतोय. काहीच आता मस्तपैकी दर्शन झालं आणि इथं दिसले लिंबू पाणी. आता पहिले लिंबू पाणी पितो, लय गरम झालंय मला आता. महालक्ष्मी मंदिरच्या बाहेर पडल्यावरती इथे एक छोटंसं असं स्वामीनारायणचं मंदिर आहे, तर त्यामध्ये पाया पडायला गेलतो. सो केलं दर्शन, पण खतरनाक मंदिर म्हणजे कसलं भारी दिसतंय. तुमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय त्याच्यामध्ये राणीच्या भागामध्ये. असंच आता काहीतरी टाइमपास करूया, कारण की संध्याकाळी जायचं मस्तपैकी CST मरीन ड्राईव्ह वगैरे ते सगळं करायचं. सो पहिले आता जरा वेळ टाइमपास करायला, कारण की आज आहे मेगा ब्लॉग. सो आता जाऊया आतमध्ये, राणीच्या बागला त्या साईडला आहे, जाऊया. तर गाईज आता आलेलो आहे झू जवळ. आता जाऊया आतमध्ये. तर गाईज आता झालेली आपली आतमध्ये एंट्री. सो आता जाऊया, सगळे ॲनिमल वगैरे सगळं बघूया. मस्त फुल ग्रीनरी आहे, जाऊया आतमध्ये. काय हाय का नाही बघायला? हाय हाय हाय. गाईज मगरमच्छ हाल भावा हाल. मगर आहे मगर. हालत नाही पण ते. तर काय आता मस्तपैकी आपलं वेफर वगैरे खाते, सगळे दमलेलो. जरा वेळ बसलोय आता, खातो वेफर वगैरे. तर गाईज आता पूर्ण झू फिरून आणि फोटो वगैरे भरपूर सारे काढून आता आम्ही चाललेलो आहे मरीन ड्राईव्हला. तर आता जाऊया. ते फोटो वगैरे तुम्ही लोक काय इंस्टाग्रामला फॉलो करत नाही, काय फालतूगिरी. इंस्टाग्रामला भाई लगेच फोटो येतात आपले. इंस्टाग्रामला पटापट फॉलो करा, त्याच्यावरती लगेच तुम्हाला अपडेट कळत राहते. हा व्लॉग यायच्या आधी इंस्टाग्रामवाले सगळ्यांना माहिती असतं. काय यार तुम्ही लोक जावा लवकर माझ्या पेजला फॉलो करा. इथं पेज असतात समर्थक, तुम्हाला तर माहिती आहे, सर्च करा आणि लवकरात लवकर फॉलो करा. तर काय आता लस्सी घेतलेली आहे मस्तपैकी सगळ्यांना. लस्सी पितो जरा, आता खूपच जास्त ऊन, जरा लस्सी एन्जॉय करू. तर काय आता मस्तपैकी आलेले CSMT स्टेशनला, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसला. मस्तपैकी बसने आलेलो आहे, हे बघा बस, त्या बसने आलोय. तर आता आलोय इथे, बघूया बस. अजून एखादी मरीन ड्राईव्हला जायचं, आता शोधतोय बस, आम्हाला पण नाही माहिती, पहिले बघूया आता कुठे काय. आता मस्तपैकी फुल एकदम आपल्या ह्याच्यामध्ये डबल डेकर बसमध्ये बसून आलेलो आहे मरीन ड्राईव्हला. मस्तपैकी फोटो चालले, सगळे फोटो वगैरे काढतोय आम्ही लोक. भारी एकदम नजारे, खालून गरम आहे पण वरती एकदम गारगार वाटतं, एकदम हवा येते. इथं फोटोशूट चाललंय. तर आता जरा एन्जॉय करूया इथे बसून, भारी वाटतंय. तर गाईज आता मरीन ड्राईव्ह वरती मस्तपैकी एन्जॉय करून झाले, मस्त भारी एकदम फोटो काढलेले, सगळे स्लाईडमध्ये टाकूनच दे. सो झालेलं आहे, भारी एकदम मजा केली आज. तर आता जायचं आहे घरी, आता बसची वाट बघतोय, बस आल्यावरती मग जाऊया आपण पण. तर गाईज आता बसने आलेलो आहे CSMT स्टेशनला, आता ट्रेनने जाऊया आपल्या मानसरोवर स्टेशनला, मग घरी जाऊया. फुल कंटाळा आलाय, माझा आवाज पण कमी येत असेल, जाऊया आता ट्रेनने. तर गाईज आता फायनली आलेलो आहे घरी, पूर्ण दमून एकदम कंटाळा आलता. स्टेशनला तर मी रेकॉर्ड नाही केला, अंधार होता आणि कंटाळा पण आलता. सो आलेलो आहे घरी, झालंय दर्शन पण झालं, फिरून पण झालं, सगळं झालंय. आता जेवून घेऊया, जेवायला जाऊया, किंवा काय प्लॅन होतं ते पुढे बघणार आहे तुम्ही, बट आलोय आता घरी. तर गाईज आता आलेलो आहे स्वस्तिक मध्ये, आता मागूया काहीतरी, भूक लागली, दीदी ऑर्डर करते. तर गाईज आता मस्तपैकी जेवण आलेलं, भाजी माझ्या लक्षात नाही, खातो मी पहिले, आता भूक लागली खूप.
आपल्या ओल्ड व्ह्युअर्सला तर माहितीच आहे, जेवण झाल्यावर काय असतं आपल्याकडे आईस्क्रीम. तर आता आईस्क्रीम आणलेली पटापट मी खाऊन घेतो, ती पिघळून द्या मला खूप, आणि असं आईस्क्रीम खायचं मन झालं, खातो मी पटापट. आपला जो फिरायला जायचा पूर्ण ब्लॉग होता, मामा मामी होते, तो वाला म्हणजे आपला जो ब्लॉग आहे, तो तुम्हाला कसा वाटला तो लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमचा भाऊ कसं दिसत होता ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ते तर मी व्हिडिओ मध्ये विचारायचं राहिलं, बट सॉरी, बट मला सांगा कसा दिसत होतो मी. आणि ते तर झालेलं. आणि आज मी रेकॉर्ड करतो कारण काल एवढा कंटाळा आलता भाई साहेब, लय लवकर झोपलो होतो, म्हणजे लवकर म्हणजे लगेच झोपलो होतो, मग त्याच्यामुळे माझ्या लक्षात पण नाही शूट करायचं. बट तुम्ही लोक व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जे काय असेल ते सगळं करून टाका. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ येस तोपर्यंत बाय बाय.